Hi friends, good morning one and all of you. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Human Anatomy and Physiology. Today we are going to discuss a special sense chapter, and that chapter contains the various points such as tongue, eyes, nose and skin. Tongue, eyes, ear, nose and skin. These are the special sense organ the present in our body. In previous lecture shown about that skin, nose, eyes and tongue. In today's lecture going to that discuss about ear. This is the anatomy of the ear, that part called as the external auditory canal. This all about the part is called as external auditory canal. Then that is called as the external ear. Then these are the middle ear and these are the internal ear. अशा तीन पार्टमध्ये ह्या इयरचं डिव्हिजन केलेलं आहे. वन बाय वन डिस्कस करूया. दॅट्स इंट्रोडक्शन अबाउट द इयर. द सेन्स ऑफ हिअरिंग इज रिलेटेड टू द फिजिक्स ऑफ साऊंड. जो का आपला आवाज येतो आहे, जो का आपला आवाज हर्ड होतो आहे, इट्स रिलेटिंग टू दॅट फिजिक्स. ॲज दॅट ऑफ व्हिजन, हिअरिंग इज वन ऑफ द अदर मेजर इन्फॉर्मेटरी सोर्स मेकिंग अस अवेअर अबाउट द एक्सटर्नल सिच्युएशन. ॲज टू दॅट व्हिजन, जसं व्हिजन एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे, तसं हिअरिंग इट्स ऑल्सो वन ऑफ द मेजर फंक्शन और मेजर इन्फॉर्मेटरी सोर्स मेकिंग टू अस अवेअर. सावध करता आपल्याला जे काही एक्सटर्नल सिच्युएशन्स आहेत, तर त्या एक्सटर्नल सिच्युएशनपासून आपल्याला सावध करण्यासाठी व्हिजन आणि हिअरिंग हे दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्पीकिंग अँड नोईंग the language is completely related to the sense of hearing. Speaking and knowing the language is completely related to the sense of hearing. People who are deaf cannot speak although they are not dumb. This is because they cannot hear the different type of sounds. So that having deaf the people it cannot they speak although they are not dumb, that because they cannot hear the different type of sounds. Then sounds energy are transmitted through a medium by movement of the molecules of the medium. जी काय साऊंडची एनर्जी आहे, the sound the energy are transmitted through a medium by the movement of molecules of medium. Ear is the मोस्ट कॉमन मीडिया फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. जो की आवाज आहे एक पासून दुसऱ्यापर्यंत जाण्याचा, तर तो ट्रान्सफर करण्यासाठी एक मीडियम पाहिजे आणि तो मीडियम म्हणजे इयर आहे. साऊंड कॅन नॉट बी हर्ड इन व्हॅक्यूम. जर एका व्हॅक्यूम पोकळी, जिथे इयर नाही, जिथे हवा नाही, अशा एका पोकळीमध्ये वातावरणामध्ये जर गेलो आणि आपण आवाज देण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकू येत नाही. साऊंड कॅन नॉट बी हर्ड इन व्हॅक्यूम. The pitch of sound is determined by vibration. व्हायब्रेशनच्या आधारे त्याचा पिच हा डिटरमाइन केला जातो. The faster the vibration, higher is the pitch. The sound frequencies between 1000 to 4000 hertz are heard most clearly by human ears. ह्युमन किंवा मानवी जो काही कान आहे, तर मानवी कान हा 1000 ते 4000 हर्ट्सपर्यंत ह्या साऊंडच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत चांगल्या प्रकारे ऐकू शकतो. बट ऑडिबल फ्रिक्वेन्सी रेंजेस फ्रॉम 20 to 20,000 हर्ट्सपर्यंतही आपण ऐकू शकतो. ऑडिबल आपला हा साऊंड आहे 20पासून तर 20,000 हर्ट्स. द हिअरिंग सिस्टीम ऑफ ह्युमन बॉडी इज, ही जी काय पूर्ण हिअरिंग सिस्टीम आहे ही 3 याच्यामध्ये डिवायडेशन केली. एक म्हणजे एक्सटर्नल इयर, दुसरं म्हणजे मिडल इयर आणि तिसरा म्हणजे इंटरनल इयर. तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघूया एक्सटर्नल इयर आणि मिडल इयरमध्ये काय आहे. शो नेक्स्ट स्लाइड. दिस इज दी एक्सटर्नल इयर, ऑल अबाउट दॅट पार्ट दॅट्स कॉल्ड ॲज दी एक्सटर्नल इयर. दिस पार्ट अँड दिस पार्ट कॉल्ड ॲज दी एक्सटर्नल इयर. दिस इज द ओनली दिस पार्ट कॉल्ड ॲज दी मिडल इयर अँड दिस ऑल अबाउट दी पार्ट दॅट्स कॉल्ड ॲज दी इनर इयर और इंटरनल इयर पार्ट.
द एक्सटर्नल इयर अँड द मिडल इयर आर फिल विथ इयर. जो काय एक्सटर्नल इयर आहे आणि मिडल इयर, ह्या एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर आर द फिल विथ द इयर अँड ॲक्ट ॲज अ चॅनल फॉर कंडक्शन ॲज वेल ॲज ॲम्प्लिफिकेशन ऑफ साऊंड वेव्ज, हिअर ॲज द इंटरनल इयर इज फिल विथ फ्लुइड. जी काही एक्सटर्नल आणि मिडल इयर आहे तर त्या ठिकाणी जी काही जागा आहे तर त्या ठिकाणी इयर भरलेला असतो ॲट फिल विथ इयर. आणि इंटरनल इयरमध्ये जे काय फिल केलं असतं ते फ्लुइड असतं. तर इंटरनल इयरमध्ये पण एक पोकळी आहे, त्या ठिकाणी फ्लुइड भरलं जातं किंवा फिल केलं जातं. द एक्सटर्नल इयर कम्प्रोमाइजेस ऑफ 3 बेसिक पार्ट. तर त्यामध्ये एक आहे द पिना विच कलेक्ट द वेव्ज. पिना कशाला म्हणायचं, जो काय आपला कार्टिजिनियस आहे हा पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज दी पिना. देन द ऑडिटरी कॅनल ऑर एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स. तर याला म्हणायचं एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. हा जो दिसतोय तुम्हाला हा एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. आणि एक्सटर्नल इयरचा तिसरा पार्ट आहे तो म्हणजे इयर ड्रम. तर इयर ड्रम याला म्हणायचं. हा जो दिसतो इथे, तर इथे एक पार्ट आहे, इथे एक मेम्ब्रेन आहे, थिन मेम्ब्रेन, तर त्याला म्हटलं जातं इयर ड्रम. दिस इज द पार्ट्स ऑफ एक्सटर्नल इयर. द पिना इज मेड अप ऑफ शीट ऑफ कार्टिलेज कव्हर विथ स्किन. जो काय पिना आहे इट इज मेड अप ऑफ द कार्टिलेज अँड कव्हरिंग विथ द स्किन. इट इज ऑल्सो नोन ॲज ऑरिकल. द रिम ऑफ पिना इज कॉल्ड ॲज हेलिक्स. जो काय रिम आहे पिनाचा त्याला हेलिक्स म्हटलं जातं. इन्फेरियर पोर्शन ऑफ पिना अँड विच हॅज अ नो कार्टिलेज इट्स कॉल्ड ॲज अ लोबिल. जे काय सगळ्यात खाली आहे त्याला लोबिल्स असं म्हटलं जातं. द पिना प्लेज अ मेजर रोल इन लोकलायझेशन ऑफ साऊंड. जो काही लोकल साऊंड आहे तो साऊंड कलेक्ट करण्याचं काम ह्या पिनाचं आहे. द पिनाज ओपन इन टू द एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल म्हणजे मीटर्स अँड विच इज अ कर्व ट्यूब अबाउट 2.5 सेंटीमीटर इज लॉंग. जी काही ट्यूब आहे तर ती 2.5 सेंटीमीटर लॉंगची आहे. द एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल एक्सटेंड फ्रॉम पिना टू द इयर ड्रम. कुठपर्यंत आहे कॅनल? द एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल इज एक्सटेंडेड फ्रॉम द पिना टू द इयर ड्रम अँड धिस कॅनल कंटेन. मग ह्या जी काय पोकळी आहे ती जी काय कॅनल आहे तर त्या कॅनल्स कंटेन्स मेनी स्पेशलाइज सिबॅसियस ग्लँड्स अँड विच सिक्रेट वॅक्स अँड देअर ग्लँड्स आर कॉल्ड ॲज सेरेमिनियस ग्लँड. आणि ह्या सिरेमिनियस ग्लँड्स आपल्या ह्या कॅनल्समध्ये प्रेझेंट असतात आणि त्या वॅक्स सिक्रेट करत असतात. ऑल्सो हिअर आर प्रेझेंट इन दिस कॅनल अँड अलॉंग विथ द इयर वॅक्स. दे प्रिव्हेंट द एंट्री ऑफ डस्ट अँड फॉरेन पार्टिकल्स इनसाइड दी इयर. कशासाठी आहेत हे हियर्स असतील किंवा जे काय ग्लँड वॅक्स सिक्रेट करतात हे कशासाठी आहे तर प्रिव्हेंट द एंट्री ऑफ डस्ट अँड फॉरेन पार्टिकल्स इनसाइड द इयर. इयरच्या आतमधल्या भागामध्ये फॉरेन पार्टिकल्स असतील किंवा डस्ट असेल तर त्यांची एंट्री न होऊन देण्यासाठी, हे प्रिव्हेंट करण्यासाठी ह्या सिबॅसियस ग्लँड किंवा ज्या काही ग्लँड्स आहेत वॅक्स सिक्रेट करणाऱ्या त्यासाठी प्रेझेंट आहेत. द एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल एंड्स ॲट द पॅनिक मेम्ब्रेन अँड विच इज कॉल्ड ॲज इयर ड्रम. आणि जी काही एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल आहे ती एका ठिकाणी स्टॉप होते एंड ॲट द पॅनिक मेम्ब्रेन अँड दॅट ड्रम कॉल्ड ॲज द इयर ड्रम. धिस टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज अ थिन semi-transparent membrane and act as a partition between the external ear and middle ear. मग हा जो काय इयर ड्रम आहे म्हणजे टिम्पॅनिक मेम्ब्रेन सेमी ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे. इट्स अ पार्टिशन बिटवीन दी एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल अँड मिडल इयर. इट इज कव्हर्ड बाय इपिडर्मिस अँड इज लाईन बाय सिम्पल क्युबायडल एपिथेलियम. हा एक काय इट इज कव्हरिंग बाय द इपिडर्मिस and is lined by simple cuboidal epithelium are the created. Then next middle ear. हा इथपर्यंत झाला सर्व एक्सटर्नल इयर. आता त्याच्या थोडं आतमध्ये जायचं म्हणजे मिडल इयरला यायचं. तर ह्या मिडल इयरलाच म्हटलं जातं इट इज ऑल्सो नोन ॲज रेफर टू ॲज टिम्पॅनिक कॅव्हिटी. काय म्हटलं जातं त्याला? टिम्पॅनिक कॅव्हिटी असं म्हटलं जातं. इट लाईज इन द कॅव्हिटी ऑफ टेम्परल बोन अँड इज लाईन बाय एपिथेलियम. मग हा मिडल इयर नेमकी कुठून स्टार्ट होतो आहे तर इट स्टार्ट्स फ्रॉम दी इयर ड्रम अँड टर्मिनेट्स टुवर्ड दी इंटरनल इयर बाय ॲन ओव्हल विंडो अँड राऊंड विंडो. स्टार्टिंग फ्रॉम ऑफ द मिडल इयर आर दी स्टार्टिंग फ्रॉम इयर ड्रम अँड टर्मिनेट और एंडिंग विथ द इंटरनल इयर बाय ॲन ओव्हल विंडो और
राऊंड विंडो बोथ ऑफ विच आर कवर्ड बाय स्मॉल मेम्ब्रेन्स. आणि ह्या दोन्ही विंडो एका स्मॉल मेम्ब्रेनने कव्हरिंग केलेल्या आहेत. जी काय मिडल इयर आहे, द मिडल इयर इज ऑल्सो फिल विथ इयर. द मिडल इयर इज कनेक्टेड टू फॅरिंग्स थ्रू अ ट्यूब कॉल्ड ॲज युस्टॅचियन ट्यूब. आणि ह्या मिडल इयरमध्येच इज कनेक्टिंग, ह्या मिडल इयरला काय झाले, कनेक्टिंग टू फॅरिंग्स थ्रू अ ट्यूब. फॅरिंग्सला एक ट्यूब कनेक्ट झालेले आहे आणि त्या ट्यूबला म्हटलं जातं युस्टॅचियन ट्यूब. दिस इज द युस्टॅचियन ट्यूब. दिस इज द पार्ट ऑफ द मिडल इयर अँड दिस इज द मिडल इयर दॅट अटॅच टू द दिस ट्यूब फॅरिंग्स अँड दॅट नेम कॉल्ड ॲज दी ऑस्टॅचियन ट्यूब. म्हणजे ऑस्टॅचियन ट्यूबचं नेमकी फंक्शन काय आहे, तर युजली धीज ट्यूब रिमेन्स क्लोज. शक्यतो ही ट्यूब्स क्लोज असते, बट ड्युरिंग चेविंग, स्वॉलोविंग आणि यावनिंगच्या वेळेस इट कॅन बी ओपन. पण याचं फंक्शन काय आहे, तर इट इज द बेसिकली अ प्रेशर सेटिंग अरेंजमेंट बिटवीन द एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर. ही जी काय युस्टॅचियन ट्यूब आहे, तर युस्टॅचियन ट्यूब काय करते, बेसिकली टू अरेंजमेंट ऑफ दिस प्रेशर बिटवीन द एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर, ह्या दोन्हींच्या इयरमध्ये जी काय सेटिंग आहे प्रेशरची, ती अरेंजमेंट करण्यासाठी ह्या युस्टॅचियनचं ट्यूबचा यूज केला जातो. These eustachian tube help in the maintaining the equal ear pressure on the two sides of eardrum. इयरड्रमच्या दोन्ही साईडला इक्वल प्रेशर मेंटेन करण्यासाठी ह्या युस्टॅचियन ट्यूबचा यूज केला जातो. एनी डिस्टर्बन्सेस इन इयर प्रेशर ऑफ द मिडल इयरमध्ये काही प्रेशरमध्ये डिस्टर्बन्सेस आला, हिंडर्स नॉर्मल अँड क्लिअर हिअरिंग प्रोसेस बिकॉज दी कंडक्शन ऑफ द साऊंड थ्रू द मिडल इयर इज डिस्टर्ब. Then 3 tiny ligaments attach the bones are present in middle ear. ह्याच मिडल इयरमध्ये काय आहेत, सगळ्याच बॉडीमधले स्मॉल बोन्स यामध्ये प्रेझेंट आहेत. ते कुठं आहेत, मिडल इयरमध्ये प्रेझेंट आहेत. 3 tiny ligaments attach the bones are present in middle ear and these bones are known as, ह्याच बोनला म्हटलं जातं ऑडिटरी ऑसिकल्स. ऑडिटरी ऑसिकल्स. And these auditory ossicles are an name according to their shapes and these are, ह्या बोन्सला नेमकी नाव का दिलं आहे, तर त्या बोन्सला त्यांच्या शेपनुसार नाव दिलं. द मॅलियस. मॅलियस म्हणजे हॅमर लाईक त्याचा शेप आहे, त्यामुळे त्याला मॅलियस असं म्हटलं जातं. त्यानंतर द इनकस ऑर द ॲनव्हील. ॲनव्हीलसारखा तो दिसतो, त्यामुळे त्याला ॲनव्हील ज्याऐवजी इनकस म्हटलं जातं. अँड द स्टेपस ऑर स्ट्रीप, म्हणजे जे काही घोड्याचा नाळ असतो त्यासारखं दिसतं म्हणून त्याला स्टेपस. असे ह्या 3 प्रकारचे हे बोन्स आहेत. हे सर्वात छोटे बॉडीमधले बोन्स आहेत. द स्मॉलेस्ट बोन इन द बॉडी मॅलियस असेल, इनकस असेल आणि स्टेपस. हे तिन्ही बोन कुठं प्रेझेंट आहेत, मिडल इयरमध्ये. ह्या तिन्ही बोनलाच काय म्हटलं जातं, ऑडिटरी ऑसिकल्ससुद्धा म्हटलं जातं. धीज बोन्स ऑर ऑडिटरी ऑसिकल्स आर इंटरकनेक्टेड बाय सायनोव्हिल जॉईंट्स. आणि हे जे काय बोन्स आहेत यांना इंटरकनेक्शन हे सायनोव्हिल जॉईंटच्या मार्फत केलं जातं. द इंटरनल सरफेस ऑफ द इयरड्रम इज कनेक्टेड विथ मॅलियस. पहिल्यांदा जो काही इंटरनल सरफेस आहे इयरड्रमचा, तर त्याला पहिल्यांदा मॅलियस हा कनेक्ट असतो, विच ॲट अदर एंड इज अटॅच टू बॉडी ऑफ इनकस. आणि मॅलियसच्या दुसऱ्या साईडला काय आहे, इनकस हा अटॅच आहे. अँड इनकस इन टर्न आर्टिक्युलेट विथ द स्टेपस विच आर्टिकल्स टर्मिनेट इन टू दी ओव्हल विंडो. आणि ओव्हल विंडोमध्ये हा स्टेपस प्रेझेंट आहे. अशा प्रकारे हा मिडल इयर होता. मिडल इयर आणि एक्सटर्नल इयर आणि पुढच्या लेक्चरला आपण जो काय इंटरनल इयर आहे तोही बघू. इंटरनल इयरमध्ये काय काय आहे तेही बघू. आणि फिजिओलॉजी ऑफ हिअरिंग प्रोसेस, नेमकी ऐकू कसं येतं आहे, त्याची फिजिओलॉजी नेमकी कशी आहे, तर तेही आपण बघू. आणि त्यानंतर अजून एक पॉईंट आहे, जे काही इक्विलिब्रियम, जसं फंक्शन आपल्या कानाचं जे काही इयरचं फंक्शन आहे ते काय हिअरिंग जसं आहे, तसं इक्विलिब्रियम पण आपल्याच कानाचं फंक्शन आहे. आपल्या इयरचं काय फंक्शन आहे, अजून हिअरिंग पण आहे आणि इक्विलिब्रियम पण आहे. तर ह्या दोन्ही प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.